प्रश्न आहे तुमच्या समोर. ठीक आहे. प्रभात फेरी व मुलांची वानर सेना कोणत्या आंदोलनाशी निगडीत आहे? प्रेक्षक तुम्ही सांगू शकता का? प्रभात फेरी व मुलांची वानर सेना कोणत्या आंदोलनाशी निगडीत आहे? चूक आहे. सविनय कायदेभंग. दूसरा प्रश्न है लेखनासाठी अखंड भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात? सरदार पटेल. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संत तुकडोजी महाराज यांनी कोणता भजन प्रकार लोकप्रिय केला? हो चुकीचा आहे. प्रेक्षक सांगू शकता का? संत तुकडोजी महाराज यांनी कोणता भजन प्रकार लोकप्रिय केला? अंजली. अगदी बरोबर आहे. कामाला प्रश्न आहे मॅन ऑफ पीस म्हणून कोणाला ओळखतात? शास्त्री. अगदी बरोबर आहे. त्यानंतरचा साहित्यसाठी प्रश्न आहे पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? लाला लजपत राय. अगदी बरोबर उत्तर आहे. दोन बरोबर उत्तर आहे. त्यानंतर मेघा करोने. विदर्भ केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? विदर्भ केसरी. विदर्भ केसरी कोणाला म्हटलं जाते? विदर्भ केसरी कोणाला ओळखले जाते? तमाशा हा मुळात कोणत्या भाषेतील शब्द आहे?
आम्हाला मी अरेबियन चुकीचा आहे. प्रेक्षक पर्शियन शब्द आहे पर्शियन. हा बरोबर आहे सर्वांचं. फारसी भाषा. त्यानंतरचा प्रश्न आहे जसं जर्मनीमध्ये बिस्मार्कनं कार्य केलं तसंच भारतामध्ये कोणी कार्य केलं म्हणजे भारतातील कोणत्या व्यक्तीला बिस्मार्कची पदवी दिली जाते. सरदार वल्लभभाई पटेल बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा प्रश्न मेघासाठी भगतसिंगांचे गुरु कोण. भगतसिंगांचे गुरु कोण. भगतसिंगांचे गुरु कोण. काय सांगितलं चित्र नाही. प्रेक्षा चंद्रशेखर आझाद. कामन उत्तर ना. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने अंदमान हा प्रदेश जिंकून त्याला कोणतं नाव देण्यात आलं. शहीद. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नितेशसाठी 5 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख नेताजींचा कोणी केला. देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा कोणी केला. महात्मा गांधी. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कोणी आपले मृत्यूपत्र बनवून आपली करोडोची संपत्ती सुभाषचंद्र बोस यांच्या नावे केली. कोणी आपले मृत्यूपत्र बनवून आपली करोडोची संपत्ती सुभाषचंद्र बोस यांच्या नावे केली होती. त्याचं नाव नाही. प्रेक्षक नाही. पहिलेच केलं. मी सांगतो बघा विठ्ठलभाई पटेल. असले सत्ता दोन झाले ना. तिसरा प्रश्न आहे 1939 च्या राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुभाषचंद्र बोस यांनी कोणाचा पराभव केला होता. अगदी बरोबर. चौथा प्रश्न आहे नितेशसाठी स्वतंत्र हिंदुस्थानचे हंगामी सरकार नेताजींनी सिंगापूर येथे कोणत्या वर्षी स्थापन केले. स्वतंत्र हिंदुस्थानचे हंगामी सरकार नेताजींनी सिंगापूर येथे कोणत्या वर्षी स्थापन केले. हा प्रेक्षक प्रेक्षक अरे देखो पैसे अरे गाज मोठा 1943
पहिले गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल. अगदी बरोबर. त्यानंतर सतीशला 5 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे सतीशसाठी 1 करोड रुपयासाठी जय हिंद हा नारा कोणी दिला? सुभाषचंद्र बोस. अगदी बरोबर. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे सतीशसाठी भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे मराठीत अनुवाद कोणी केला? हो. तू हा सांगू शकता कोणी प्रेक्षक? डिस्कवरी ऑफ इंडिया नाही करे मला मराठीला साने गुरुजी. विद्यालय सतीश प्रश्न दोन झाले ना. तिसरा प्रश्न तुझ्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. शांतिदूत म्हणून कोणाला ओळखले जाते? शांतिदूत. चूक. प्रेक्षक मदर टेरेसा. कोण आहे शांतिदूत? तुमच्यातला नाही रे, इतिहासातले. नाही आवाजच नाही येत आहे. नाही. त्याचं उत्तर आता मी सांगतो. पंडित नेहरू. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे सतीशसाठी दीनबंधू नावाने कोण ओळखले जाते? चुकीचं उत्तर आहे. त्याला देशबंधू म्हणतात. दीनबंधू सांगता कोणी? दीनबंधू C.F. एंड्रूज. आवाज नाही आला. मनात बोलली का तर आवाज दीनबंधू एंड्रूज देशबंधू कलाम. बघून घ्या. शेवटचा प्रश्न आहे सतीशसाठी भारत छोडो आंदोलनाची रूपरेषा कोणी तयार केली? भारत छोडो आंदोलनाची रूपरेषा कोणी तयार केली? चूक. प्रेक्षक उत्तर सांगा. 10 रुपये घेऊन जा. सरदार पटेल. महात्मा गांधी. प्रश्न आहे अजय दाससाठी 5 प्रश्न आहेत. शेवटचे 5 प्रश्न आहेत. नंबर पहिला प्रश्न आहे 2 रुपयासाठी. आमच्या जीवनातून प्रकाश गेला हे महात्मा गांधीजीच्या निधनानंतर कोणाचे उद्गार होते? पंडित नेहरू. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे
कर्तव्य आहे. पंडित नेहरू अगदी बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाला कोणी बनवले आहे? भारतीय संविधानाला कोणी बनवले? ठरवून ठरवतो आपण. भारतीय संविधानाला कोणी बनवले? संविधान आयोग. संविधान आयोग. आम्ही ठरवतो. 1928 आयोग चुकीचं. संविधान सभेनं बनवलेलं. अरे संविधान सभेची स्थापना 9 डिसेंबर 1946 ला झाली. बरोबर आहे की नाही? 2 वर्ष 11 महिने 11 दिवस मेहनत करून बनवलं. प्रस्ताव हा कोणत्या वाईसरायशी निगडित आहे? आगस्ट प्रस्ताव हा कोणत्या वाईसरायशी निगडित आहे? लॉर्ड लिनलिथगो बरोबर उत्तर. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे अजयसाठी, संविधान सभेतील झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते? झेंडा समिती. झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता मी सांगू का? जे बी कृपलानी. अशा प्रकारे तिसऱ्या फेरीतील अर्धा भाग संपलेला आहे. आता तुमची तिसऱ्या फेरीतील जे बी फेरी आहे, पहिल्या फेरी मध्ये मिळालेले मार्क त्यानुसार तैतील गट्ट्याला 10 गुण मिळालेले आहेत. विजय गावकरे त्याला 30 गुण मिळालेले आहेत. नाही 15 गुण मिळालेले आहेत. मेघा सरोनेला 20 गुण 10 गुण मिळालेले आहेत. अजय ठाकूरला 15 गुण मिळालेले आहेत. आणि सतीश सातपुते त्याला 5 गुण मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने पहिली फेरी संपन्न झाली. आता दुसरी फेरी दुसऱ्या फेरीमध्ये अगोदर आपण प्रेक्षकांसाठी एक प्रश्न विचारलो. त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर त्याला 21 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपले तर हा प्रश्न असा आहे, कोणी मोबाईलचा वापर करू नये. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरकणी या मराठी चित्रपटात शिवाजीची भूमिका कोणी साकारली होती? समजला प्रश्न? हिरकणी चित्रपटाने 2019 मध्ये शिवाजीची भूमिका कोणी साकारली होती? एक मिनिटाचा वेळ आहे तुमच्यासाठी. 20 रुपये अमोल कोल्हे हे चुकीचा आन्सर आहे. ओके, 1 मिनिटाचा वेळ आहे आणि अर्धा मिनिट झालेला आहे. पाटील
हा 20 रुपयाची चॉकलेट दिले असतील. चॉकलेट नाही ठेवलं आहे. ठेवतो 20 रुपयाची चॉकलेट. अरे काय केलं? मंडळ श्रीमंत आहे, मंडळाला कधीच गरीब लागणार नाही. हा सर. किती प्रश्न सांगा. 1 रुपया